मित्राच्या विश्वासाचा गळा चिरला, शिरसवाडीत झोपेतच तरुणाची निर्घृण हत्या, संशयातून खुनी बनला दोस्त. शिरसवाडी इथं अनैतिक संबंधाच्या संशयातून मित्राचा जीव घेण्याची थरारक घटना. गाढ झोपेत असलेल्या तरुणाचा गळा चिरून खून, मित्रच निघाला आरोपी, काही तासात अटक. आज दिनांक 11 रोजी शनिवारी दुपारी 1 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना तालुक्यातील शिरसवाडी इथं अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली असून गाढ झोपेत असलेल्या 25 वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्रानं गळा चिरून निर्घृण खून करण्यात आला. शुक्रवार दिनांक 10 रोजी रात्री 11:30 ते 12 वाजेच्या सुमारास वाघमारी शेतवस्तीवर ही भीषण घटना घडली. या प्रकारामुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. मृत तरुणाचं नाव निखिल वाघमारे, वय वर्ष 25 असं असून या प्रकरणात पोलिसांनी कौतिक तांगडे या संशयित आरोपीला अवघ्या काही तासात अटक केली आहे. विशेष म्हणजे आरोपी आणि मृतक हे एकमेकांचे जवळचे मित्र असल्याचं समोर आलंय. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार आरोपी कौतिक तांगडे याला निखिलचे आपल्या आईसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. या संशयातूनच त्याच्या मनात सूडाची भावना निर्माण झाली होती. शुक्रवारी रात्री दोघांनी एकत्र पार्टी केली. त्यानंतर निखिल गाढ झोपेत असताना कौतिकनं संधी साधून धारदार शस्त्रानं त्याच्या गळ्यावर सपासप वार केले. या भीषण हल्ल्यात निखिलचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच तालुका जालना पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत तपासाची चक्र वेगानं फिरवली. फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपी कौतिक तांगडे याला पोलिसांनी सापळा रचून काही तासातच जेरबंद केले. शनिवारी सकाळी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आला. दुपारी शिरसवाडी इथं अत्यंत शोकाकुल वातावरणात निखिलवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणात तालुका पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक दिगंबर पवार आणि त्यांच्या पथकानं जलद व धडाकेबाज कारवाई करत आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. अनैतिक संबंधाच्या संशयातून मित्राचा जीव घेण्याची ही थरारक घटना जालना जिल्ह्यासाठी मोठा धक्का मानली जाते. आज आमच्याकडे एक फिर्याद प्राप्त झालेली होती. अनिल भीमराव वाघमारे हे शिरसवाडी येथील राहणारे गृहस्थ आहेत. त्यांनी तक्रार दिलेली होती की त्यांच्या मुलाचा रात्री 11 ते 12 काल रात्री 11 ते 12च्या दरम्यान गावातीलच एका मुलानं चाकू मारून खून केलेला आहे. तो पळत जात असताना काही एका साक्षीदाराने बघितलेला आहे, अशा टाईपची आमच्याकडे तक्रार प्राप्त झाली. आणि त्या दरम्यान आपण त्यांचा मुलगा निखिल अनिल वाघमारे ज्याला मारलेलं होतं आणि गंभीर जखमी झालं होतं, त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. तो मृत घोषित केलेला आहे डॉक्टरने त्याला. म्हणून आपण 103(2) याप्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल केलेला आहे. तो यातील जो आरोपी आहे विविध संघर्षग्रस्त बालक आहे. लगेच आपल्या टीम दोन्ही ॲक्टिव्हेट झाल्या. तालुका जालन्याचे PI साबळे साहेब यांनी घटनास्थळावर धाव घेऊन पथकं रवाना केली वेगवेगळी आणि आरोपीचा शोध घेतला. आरोपी मिळालेला आहे आपल्याला आणि पुढील कारवाई आपण कायदेशीर कारवाई करत आहोत. यामध्ये गुन्हा दाखल आहे. 103(2) प्रमाणे हा गुन्हा दाखल आहे. काय कारण अजून कारण अस्पष्ट आहे. कारणाबाबत अजून स्पष्टता नाही आहे. काही राहिलेली तर त्यांच्यामध्ये नव्हते, वादविवाद नव्हते. वैयक्तिक काय आहे प्रकरण, वादाचं कारण काय आहे हे समजून घ्यायला आपल्याला त्याला आता पुढे इंटरव्हेशन करू, त्यानंतर समजेल. प्रमाणे एकच आहे आणि आतापर्यंतच्या तपासावर नाही एकच आरोपी निष्पन्न होते. त्यामध्ये दुसरा आरोपी अजूनपर्यंत निष्पन्न झालेला नाही आणि बहुतेक एकच आरोपी त्यामध्ये शेवटपर्यंत राहील असं वाटतं.